श्रोतेहो नमस्कार. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 14व्या भागात आज आपण ऐकणार आहोत सरोजिनी नायडू यांच्या जीवन कार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. भारतीय जनतेला परम आदरणीय असलेल्या महात्मा गांधींना त्यांच्या तोंडावर कोणी मिकी माऊस म्हणत असेल, ही कल्पना तरी आपण करू शकतो का? हो, असं म्हणणारी एक व्यक्ती होती आणि तिला मनमोकळं हसून गांधीजी प्रतिसादही देत असत. ती व्यक्ती म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू गांधीजींची इतरही बाबतीत मनमुराद चेष्टा करत, त्यांना विनोदी गोष्टी सांगत. गांधीजी त्यावर खळखळून हसत. चळवळीतले काही ताण मनावर असलेच तर त्यांचा निचरा होण्यात सरोजिनी नायडूंचे विनोद गोष्टी कामी येत. आपण शाळेत इतिहास शिकलो, त्यातून सरोजिनी नायडू वगैरे सगळ्या थोर माणसांच्या गंभीर प्रतिमाच आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यांची थोरवी, त्यांच्या कामाचं गांभीर्य हे खरंच आहे, पण त्या पलीकडचं या माणसांचं मानवीपण सहसा आपल्याला ठाऊक नसतं. लेक आपल्या आईशी कसं वागेल तसं सरोजिनी नायडूंचं गांधीजींशी वागणं होतं. गांधीजी आणि सरोजिनी नायडूंचं नातं गुरु शिष्याचं होतं एवढं सांगून भागत नाही. त्याला आई लेकीच्या नात्याची उपमा दिली तरच त्यातलं मनीचं गुज व्यक्त करणारं मोकळं मैत्र ध्यानात येतं. स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध टप्प्यांवर कायम सोबत असलेली ही गुरु शिष्याची जोडी आहे. दांडी यात्रेच्या छायाचित्रात गांधीजींबरोबर सरोजिनी नायडू दिसतात. डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये येरवड्याच्या तुरुंगात झालेल्या पुणे करारावेळी त्या गांधीजींच्या सोबत दिसतात. अनेक बैठकांमध्ये गांधीजींच्या आसपास त्या आढळतात. गांधीजींनीही त्यांना एक नाव दिलं, पण ते विनोदी नव्हतं. सरोजिनी नायडूंचं रास्त वर्णन करणारं होतं. ते म्हणजे नायटिंगल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताची कोकिळा. त्या गायिका या अर्थानं कोकिळा नव्हत्या. सरोजिनी नायडूंच्या कवितांमधलं माधुर्य, अंतर्गत लय आणि त्यातला उन्नत आशय, मातृभूमीचं प्रेम या सगळ्यांमुळे त्या भारताची कोकिळा झाल्या. 13 वर्षांच्या सरोजिनीनं 1300 ओळींची कविता लिहिली. प्रेरणा काय, तर डॉक्टरांनी तिला आजारी असल्यानं पूर्ण आराम कर, पुस्तकाला हात लावू नकोस असं सांगितलं. म्हणून डॉक्टरांना धडा शिकवायला स्वतःला त्रास करून तिनं ही प्रदीर्घ कविता लिहिली. अशी ही बंडखोरी संविधान सभेतल्या महिलांचा स्थायी भावच दिसतो. वैयक्तिक नात्यांपासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र ती आढळते. सरोजिनी नायडू यांच्या ज्येष्ठ, इतर महिलांपेक्षा या अधिक प्रसिद्ध. संविधान सभेत त्या होत्या, पण त्यांची मुख्य ओळख स्वातंत्र्य चळवळीतल्या थोर नेत्या अशीच आहे. त्यांच्याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी आजच्या तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथे झाला. त्यांचं मूळ नाव सरोजिनी चट्टोपाध्याय. अघोरनाथ चट्टोपाध्याय हे नामांकित विद्वान त्यांचे वडील. ते त्यावेळी निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सामाजिक सुधारणा आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी बंगाली गीतकार, गायिका आणि नर्तकी होत्या. सरोजिनी आणि तिच्या भावंडांना इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकवायला घरी शिक्षिका यायच्या. नंतर सरोजिनीला मद्रासला, म्हणजेच आजच्या चेन्नईला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. मद्रास विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत सरोजिनी सर्वप्रथम आली. पुढची 3 वर्ष आजारपणामुळे हैदराबादला आपल्या घरीच तिला राहावं लागलं. सुधारकांचं घर म्हणून या काळात अनेक लोकांची त्यांच्या घरी ये जा होती. त्यातच
डॉक्टर गोविंदराजुलू नायडू या तरुणाशी तिची भेट झाली. इंग्लंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून तो नुकताच डॉक्टर होऊन आला होता. पुढच्या काही भेटींमध्ये आयुष्याचं जोडीदार व्हायचं सरोजिनी आणि या गोविंदराजुलूनं नक्की केलं. सरोजिनीचं घर सुधारकांचं असलं तरी या नात्याला घरच्यांचा विरोध होता. मुख्य कारण दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. पण सरोजिनी निर्णयाला ठाम होती. आणि याच दरम्यान सरोजिनीनं लिहिलेल्या एका पर्शियन नाटकावर खुश होऊन हैदराबादच्या निजामानं परदेशी शिक्षणासाठी तिला शिष्यवृत्ती दिली. परदेशी जाण्याची सरोजिनीची तयारी नव्हती. मात्र काही करून तिला बाहेर पाठवण्यात घरच्यांच्या मनात दोन उद्देश होते. एक म्हणजे तिचं उच्च शिक्षण होईल आणि दुसरं म्हणजे त्यामुळे ती गोविंदराजुलू पासून दूर होईल. नाराजीनच सरोजिनी इंग्लंडला जाते. तिथं किंग्स कॉलेज लंडन आणि नंतर गर्टन कॉलेज केम्ब्रिज या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांमध्ये ती शिकते. पण परीक्षा न देताच भारतात परतते. पदवी नसली तरी हा अनुभव तिला व्यापक जगाचं भान येण्यास उपयुक्त ठरला. तिच्या कवितेला अधिक परिपक्वता यायला मदत झाली. इंग्लंडमध्ये भेटलेल्या कवी आणि समीक्षक एडमंड गोसे यांनी तिच्या कवितेत वैयक्तिकतेचा अभाव असल्याची परखड टीका करून तिला सल्ला दिला, तुझ्या देशासंबंधीच्या तुझ्या अस्सल दृष्टीतून पुन्हा सुरुवात कर. यानंतर सरोजिनीच्या कवितांचा बाजच बदलला. तिनं तिचा पहिला कविता संग्रह द गोल्डन थ्रेशोल्ड गोसे या आपल्या टीकाकारालाच अर्पण केला. 1898 भारतात परतल्यावर ती आणि गोविंदराजुलू विशेष विवाह कायदा 1872 खाली लग्न करतात. गंमत म्हणजे यांच्या लग्नाला पाठिंबा नसलेल्या तिच्या वडिलांनीच हैदराबादमध्ये हा कायदा लागू व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. कवयित्री म्हणून सरोजिनी नायडूंची ख्याती वाढली होती. कवितेसोबतच त्यांनी सामाजिक कामाला आरंभ केला. देशभराच्या विविध चर्चा गटांमध्ये त्या भाग घ्यायला लागल्या. त्यांच्या स्वतःच्या भूमिका, मतं तयार होऊ लागली. महिलांचं उत्थान हा त्यांच्या कामाचा प्रमुख भाग झाला. महिलांच्या मेळाव्यांमध्ये त्या बोलू लागल्या. एकटेपणातनं बाहेर पडा, काम करा, स्वतःचं जीवन घडवा असं त्यांना आवाहन करू लागल्या. 1903 साली मद्रास मधल्या एका महाविद्यालयात व्याख्यान देताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदेश, धर्म आणि राष्ट्रीयता यांच्या संकुचित सीमेच्या पार जाण्याचं आवाहन केलं. केवळ आपल्या देशाचं हित पाहण्यानं आपण आहोत तिथंच थांबू. सबंध जगाच्या उद्धाराचा ध्यास घेण्यानंच आपल्या राष्ट्राचा आणि आपलाही विकास होणार आहे. आम्ही भारतीय आहोत यावरच न थांबता आपण जगाचे नागरिक आहोत ही उन्नत भावना आपल्या मनात जागवली पाहिजे, ही सरोजिनी नायडूंच्या मांडणीची सूत्र होती. रवींद्रनाथ टागोरांनी संकुचित राष्ट्रवादावर आपल्या साहित्यातून कोरडे ओढले होते. आपला राष्ट्राभिमान दुसऱ्या राष्ट्राच्या निंदेवर आधारलेला असता कामा नये अशी भूमिका टागोरांच्या एका कादंबरीतला नायक मांडतो. त्याच्याशी सरोजिनी नायडू यांचं साधर्म्य जाणवतं. सरोजिनी नायडू भारत मातेबद्दल भरभरून बोलले आहेत. कवितेतनं तसंच भाषणांमधनं त्यांचं मातृभूमीवरचं प्रेम यत्किंचितही कमी नाही. मात्र हे प्रेम जगातल्या सगळ्या देशांवर, सबंध मानवजातीवर प्रेम करण्याच्या आड येत नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या जिनांकडे पाहत होत्या. जिना त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले मित्र होते. मात्र नंतर जिनांची भूमिका बदलते. फाळणीचा आग्रह धरून भारत पाक 2 देश घडवण्यात ते यशस्वी होतात. जिनांविषयीच्या या भ्रमनिरासानं आणि मातृभूमीचे असे तुकडे पडल्यानं सरोजिनी नायडू खूप व्यथित होतात. तरीही या 2 देशांमधल्या जनतेच्या सुखाची एकसारखीच कामना करतात. 1906 साली भारतीय सामाजिक परिषदेत सरोजिनी नायडूंचं व्याख्यान होतं. तिथं त्यांची गोपाळकृष्ण गोखलेंशी भेट होते. त्यांच्या बऱ्याच चर्चा होतात. त्यानंतर गोखले सरोजिनींची गांधीजींशी भेट घालून देतात. पुढे गांधीजी आणि सरोजिनींचं एकत्रित काम सुरू होतं, ते शेवटपर्यंत. 1925 मध्ये कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 40व्या अधिवेशनाचं त्यांना अध्यक्ष बनवलं जातं. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. असहकार चळवळ,
होम रूल आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांमध्ये सरोजिनी नायडूंनी भाग घेतला. त्यात त्यांना 5 वेळा तुरुंगवास झाला. ॲनी बेझंट आणि इतरांसोबत त्यांनी भारतीय महिला संघाची स्थापना केली. संविधान सभेतल्या तसंच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या इतरही अनेक महिलांना जोडण्याचं काम सरोजिनी नायडूंनी केलं. गांधीजींप्रमाणेच नवे लोक जोडणं आणि त्यांना चळवळीत क्रियाशील करणं यात त्यांना गती होती. स्त्रियांच्या मताधिकाराचा मुद्दा त्यांनी सतत लावून धरला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान सर्वत्र असायला हवं याबद्दल त्या आग्रही असत. 1918च्या काँग्रेसच्या विजापूर अधिवेशनात त्या आपल्या भाषणात म्हणतात, नागरिकत्वाच्या अधिकारांची चर्चा करताना मॅन म्हणजेच पुरुष या शब्दासोबत वुमन म्हणजेच स्त्रिया हा शब्द असायलाच हवा. याच वर्षी मुंबई काँग्रेसच्या अधिवेशनात त्या एक ठराव संमत करून घेतात. पुरुषांसाठी निश्चित केलेली सर्व तऱ्हेची पात्रता ज्या स्त्रियांमध्ये असेल त्यांना केवळ लैंगिक कारणानं म्हणजेच त्या स्त्रिया आहेत म्हणून अपात्र ठरवता कामा नये असा तो ठराव असतो. तो संमत झाल्यावर अन्य प्रांतांमधल्या काँग्रेस संघटनांमध्येही त्याचं अनुकरण केलं जातं. विना चौकशी तुरुंगात टाकणाऱ्या 1919च्या रॉलेट कायद्याविरोधात गांधीजी सत्याग्रहाची हाक देतात. आंदोलनाचा हा प्रकार सनदशीर नाही असं एक मत व्यक्त होतं. त्यावेळी सरोजिनी नायडू जुलमी कायदे करणाऱ्या सरकारशी लढण्यासाठीच्या सत्याग्रह या अस्त्राची बाजू लोकांना नीट समजावून सांगतात. जालियनवाला बाग हत्याकांडाविरोधात त्या ब्रिटिश संसदेत जाऊन ब्रिटिश सरकारचे वाभाडे काढतात. या हत्याकांडाच्या निषेधार्थ सरकारनं दिलेला नाईटहूड हा किताब टागोर परत करतात. गांधीजी आणि सरोजिनी नायडूही आपले पुरस्कार परत करतात. सरोजिनी नायडू यांनी परत केलेला कैसर ए हिंद हा पुरस्कार हैदराबाद पूरप्रसंगी केलेल्या मदत कार्यासाठी 1908 साली त्यांना मिळाला होता. चळवळीच्या कामानिमित्त सरोजिनी नायडूंना बराच काळ घराबाहेर राहावं लागे. त्यांच्या या कामाला त्यांचे पती गोविंद राजुलू यांची पूर्ण साथ होती. तरीही प्रश्न उठायचे. त्या अशांना म्हणत, माझं घर, माझा नवरा आणि माझी मुलं यांची मला पूर्वी होती तेवढीच काळजी आता आहे. माझं सार्वजनिक कार्य या काळजीच्या आड येत नाही हे त्यांना ठाऊक आहे. ते आणि मी आमच्यात रस दाखवणाऱ्या तुम्हा मंडळींचे आभारी आहोत. 1946 साली सरोजिनी नायडूंची संविधान सभेवर बिहार प्रांतातून निवड होते. फाळणी, राष्ट्रध्वज तसेच इतरही महत्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेत त्या भाग घेतात. मात्र थोड्याच काळात त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नेमणूक होते. हे पद स्वीकारायला त्या प्रारंभी राजी नसतात. कर्तव्यापोटी अखेर त्या ते स्वीकारतात. त्यांचे त्यावेळचे उद्गार आहेत, तुम्ही जंगली पक्षाला पिंजऱ्यात बंद करत आहात. सरोजिनी नायडूंचं 2 मार्च 1949 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. ज्या स्वातंत्र्यासाठी त्या लढल्या ते स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं. मात्र स्वतंत्र देशाचं संविधान पूर्ण होण्याआधीच त्या हे जग सोडतात. सरोजिनी नायडूंसारख्यांच्या विचार आणि कृतीनंच संविधानाची पायाभूत मूल्य रचली गेली. याबद्दल भारतीय नागरिक म्हणून आपण कायम त्यांचे ऋणी राहू. अम्मुदुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 14व्या भागात आज आपण ऐकलं सरोजिनी नायडू यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.